नमस्कार, स्वागत है आपका SRTV न्यूज नेटवर्क में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। राजा वो आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यावेळी आपल्यासोबत आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे राजाभाऊ तिडके। आपल्याला आपण जिंकून आलेल्या मताधिकाने भाऊ, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ, आपण हे विजयाचे शिल्पकार कोणाला मानणार? आणखीन आपल्याला भक्कम विजय मिळालेला, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, आपण काय सांगणार? आज जे मौद्यामध्ये नगरपंचायतच्या उगातलेल्या इलेक्शनमध्ये आज मतमोजणीच्या या पार्श्वभूमीवर आज मौद्याच्या जनतेने मला विजय करून दिलेला आहे। माझी मौद्यातली जे काही जनता आहे, मायबाप आहे, माझ्या आई बहिणी आहे, त्यांनी मतधिक्याने मला निवडून दिलेलं आहे। आणि हे सगळं श्रेय जाते सन्माननीय आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब, आमचे माजी आमदार टेकचंदभाऊ सावरकर साहेब, ज्या पद्धतीने मौद्याचा मागील 5 वर्षात जे काही विकास कामं ह्या मौद्यात झाली आहे, त्या पद्धतीने मौद्याच्या जनतेने आज माझ्यावर विश्वास ठेवून मला मताधिक्याने आज मला निवडून दिला आहे। आपण एक विकासाचा विजन ठेवलेला होता निवडणुकीमध्ये, आणि ते पार करण्यासाठी आपले पुढचे काय काय प्रायोरिटीज राहणार विकासासंदर्भात, त्याबद्दल बोला। ज्या पद्धतीने मला मौद्याच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला मताधिक्याने निवडून दिलं, त्यांच्या विश्वासाला घेऊनच मी पुढे आता ह्या मौद्याचा विकास कसा होईल, कुठल्या गोष्टींसाठी मला पुढे जाऊन आदरणीय सन्माननीय बावनकुळे साहेब आपल्या जिल्ह्यातले पालकमंत्री आहे, महसूल मंत्री आहे, त्यांनी बऱ्याच गोष्टी आता इथे मौद्यामध्ये आम्हाला करायच्या आहेत। त्या पद्धतीने एक आमचा आराखडा तयार होईल आणि प्रत्येक वार्डामध्ये ज्या काही गोष्टीची पूर्तता आतापर्यंत झालेली नाही आहे, त्या पद्धतीने आम्ही त्या विकासाला घेऊन किंवा त्या विकास कामाला घेऊन आम्ही पुढे जाऊ। कार्यकर्त्यांमध्ये जोमाने उत्साह आहे, आपण आता स्वागत रॅली पण काढणार आहे म्हटलं, कशा प्रकारची पुढची आपली हे राहणार रणनीती काय राहणार? रणनीती काहीच नाही, आता सकाळपासून रॅल्या झाल्या आहेत, आतापर्यंत जी काही यात्रा म्हणजे मौद्यात झाली आहे, पुढे वार्डामध्येही आता उद्यापासून आमचा प्रोग्राम आहे की प्रत्येक वार्डात भेट द्यायची। ज्या जनतेने आम्हाला इथे निवडून दिलं मताधिक्याने, त्या जनतेचा आशीर्वाद घ्यायसाठी पुन्हा मी उद्यापासून वार्डामध्ये आमचं नियोजन चालू होणार आहे। जन आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहिलेला आहे। आता आपण जिंकून आले मताधिक्याने, येथील जनतांना आपला काय एक मेसेज राहणार? जनतेला मी खूप आभारी, त्यांचे खूप धन्यवाद का त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मताधिक्याने जे मला निवडून दिलं। पुढे पण मी तुमच्या सेवेसाठी तत्पर उभा राहील ही जनतेला मी सांगू इच्छितो। आणि ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास टाकून त्यांनी आज विश्वास टाकला आहे, पुढे हा विश्वास मी कायम ठेवून त्यांच्या सेवेसाठी सातत्याने उभा राहील। धन्यवाद। एक नारे देऊन जा आता खाली इथं नारे पाहिजे।